क्रिकेटचे सर्व तेजस भोईर, कॅमेरामॅन साहिल भोईरला तुम्ही पाहतायत, राज जोशीला पाहतायत आणि हर्ष शेलार. गोरख मामा संत यांच्याकडनं पारितोषिक आहे. उसरकर संघाटी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. स्पाइक बूट चालणार नाही, लक्षात घ्या, अन्यथा 2 रनची पॅनल्टी लागेल. जयेश आपली बूट बरोबर आहेत ना? स्पाइक बुटाने काय होतं तर खेळपट्टी थोडीशी वाट लागून जाते. गजब ग्रुप हेडूटने तनिष शिवाजी काळन यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सर्व संघांसाठी. गजा ग्रुप हेडूटने तनिष शिवाजी काळन यांच्याकडनं सर्व टीम्सच्या गोलंदाजासाठी हॅट्रिकसाठी 500 आहेत आणि जेडी पाटील एंटरप्राइजेस यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक आणि 6 हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये सर्वांसाठी पारितोषिक असेल. आणि गोरख मामा संत यांच्याकडनं उसरकर संघाटी विकेट हॅट्रिकला 2000 रुपये. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 वर्ष 12वे आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतं या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी दुचाकी 2 व्हीलर स्पॉन्सर्ड केलेले ते युवा उद्योजक आदरणीय कुमार जयेंद्रजी प्रकाश काळन यांच्या या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नक्कीच नक्कीच जयेंद्र काळन. पहिला चेंडू आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होईल. महेश पाटीलच्या बॅटमध्ये पहिला धमाका षटकार. जयेंद्र काळन यांच्या माध्यमातून सामने कंटिन्यू होतील. लक्षात घ्या, दहिसर आणि जुनी डोंबिवली पुढची मॅच आहे. टॉस साठी उपस्थित राहायचंय. दहिसर आणि जुनी डोंबिवली. खराब बॉल होता, व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये, लो फुल टॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, प्रयत्न चांगले केले होते, मात्र महेशला जीवदान मिळाले. झेल थोडासा कठीण होता, मात्र चेंडू लागलाय का बघायचं. विशाल पाणी घेऊन जायचंय का? जयेंद्र काळन यांच्या माध्यमातून या स्पर्धेची मालिकावीरची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. आताच त्रिशूळ मित्र मंडळासाठी रामदास काळन आणि जयेंद्र काळन यांच्या माध्यमातून डीजे सुद्धा देण्यात आला. नेहमीच दानशूर जातेत जयेंद्र काळन. नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम. आज एडुटे गावामध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हाही त्यांचं मोठं योगदान असतं. थोडीशी दुखापत जरूर झाली क्षेत्ररक्षकाला. मात्र पुढचा सामना दहिसर आणि जुनी डोंबिवली लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सामने लॉट्स प्रमाणे होतील. साहिल पाटील आलेत. चिन्मय दोन चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. लेट योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघासाठी. महेश नेहमीच आक्रमक रूप धारण ते करतात. कोणतीही स्पर्धा असो, पहिल्या बॉल पासून ते पॉवर हिटिंग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याची साथ देण्यासाठी आपण पाहतोय विश्वासला तुम्ही पाहताय. भरपूर वर्ष विश्वास सुद्धा सलामीला आलेले आहेत. लक्षात घ्या, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी 12 खेळू पाणी घेऊन जाईल मैदानात, हे लक्षात असू द्या. दहिसर आणि जुनी डोंबिवली पुढची मॅच आहे. लॉट्स प्रमाणे सामने होतील, त्यामुळे लक्षात घ्या. चौथी मॅच खार्डी आणि सोनारपाडा. पहिला सामना भाल संघाने जिंकलाय, दुसऱ्या फेरीत तो दाखल झालाय. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर अजय पाटीलला मालिकावीरची बाईक सुद्धा मिळाली होती आणि अजय पाटील मला वाटतं आलेत दहिसर संघाचे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे.
माहिती आहे महेशचं फेवरेट झोन काय त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. एक धाव इथे मिळाले. मागच्या वर्षी दहिसर संघाने खूप चांगला खेळ केला होता. हर्ष 11 दहिसर या नावाने संघ पाहिला होता मागच्या वर्षी सतरंगी ट्रॉफी मध्ये. अरविंदजी वत्तरे यांनी पुरस्कृत केलं होतं. तीन चेंडू मध्ये 9 धावा आल्यात. तेजस इथे मध्ये चेंडू टॅप केलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज महेश बाद झाले असते. विश्वासचा कॉल होता. एक रन इथेही मिळाले. फिल्डिंग चांगली झाली होती तिथे. निकेश होते वेगाने आले होते. निकेश पाटील. निकेत पाटीलला तुम्ही पाहतायत एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत निकेत पाटील बीसीसी उसारगर संघाचे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते आपल्याला. 5 षटकांची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये 76चं टार्गेट होतं. मॅच टाय झाली मात्र विकेट जास्त गेले होते त्यामुळे मॅच गमावावी लागली देवीचा पाडा टीमला. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडूला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. महेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. 14 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष आपण पाहिलं. आज योगेश पवारच्या नावाने हा संघ खेळतोय. योगेश नेहमी महेशच्या सोबत सलामीला यायचे. त्यांच्या आठवणी आमच्या सोबत आहे जरूर. इथे मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर. महेशच्या खात्यामध्ये अजून एक चौकार. महेशने 2 धावा घेतल्या होत्या दुसऱ्या बॉलवरती. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. चौथ्या चेंडूवरती सिंगल. 5व्या चेंडूवरती चौकार. 6व्या आणि येणाऱ्या जेव्हा महेशकडे स्ट्राईक केला आणि महेशने जर चौकार मारला तर जेडी पाटील एंटरप्राइजेस यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज महेशला मिळेल. सलग 3 चौकार. सलग 3 षटकार. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. जेडी एंटरप्राइजेस हेडुटणे यांच्याकडनं आणि गजा ग्रुप हेडुटणे तनिष शिवाजी कान यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. सर्व टीम साठी हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करा. 18 धावा झाल्यात. सुरुवात चांगली केली आहे द लेट योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघाने. तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला दहिसर आणि जुनी डोंबिवली गावदेवी गिरजामाता हा संघ खेळताना दिसेल. प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलीच मॅच काय जबरदस्त झाली सतरंगी चषक 2024 ची. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शुभम. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून स्वीपचा चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मिड विकेट वरनं तेजस खूप वेगाने आलेत आणि जबरदस्त फिल्डिंग केली बघा. 2 धावा सेव्ह केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 20. सुरुवात चांगली केली योगेश पवार प्रतिष्ठान खिडकालीने. त्यांनाही माहिती आहे समोर बीसीसी उसारगर संघ आहे ज्या संघाने एसएससी ट्रॉफी मध्ये 70 पेक्षा जास्त धावाही चेस केल्यात याच सीझनला. त्यांच्या समोर जास्तीत जास्त टार्गेट ठेवावं लागेल हे चांगलं ठाऊक आहे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली टीमला. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. सतरंगी चषक 2024.
20 धावा झालेले आहेत. पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच VCC उसारगर विरुद्ध स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकालीने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दहिसर विरुद्ध जुनी डोंबिवली, त्यानंतर खार्डी विरुद्ध सोनारपाडा अशा 8 संघांचे इन ऍक्शन मध्ये पहिलाच संघ देवीचा पाडा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. चांगली कामगिरी राहिली त्याही टीमची, काही चुका झाल्या. शुभम फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले. तेजस एकच धाव इथे मिळाली. महेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या 21 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत VCC उसारकर विरुद्ध स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली अशा 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये. फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. इथे फटका फसलाय. यष्टीरक्षक अमित झेलकाली आणि पहिला धक्का लागत असताना योगेश पवार प्रतिष्ठान खिडकालीला 27 धावांची भागीदारी समाप्त. महेश पाटीलची जो टीमचा एक आक्रमक फलंदाज नेहमीच तो रूप धारण करत असतो. आणि आता हितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. संघ नायक हितेश टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं की बॅटिंग करून काहीतरी वेगळं करायचं या मॅच मध्ये. ज्यावेळी त्याच्याशी चर्चा केली. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल लक्षात घ्या. फक्त आमच्या लाडक्या क्रिकेट रसिक आणि पाहुण्यांना विनंती असेल फक्त आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर थोड्याशा व्यवस्थित पार्क करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे भरपूर जागा आहे. राहुल पाटील येत आहेत. दहिसर टीम पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. सत्तावीस धावा झाल्यात. भीमचंद्र काळन मला वाटतं देत. दहिसरचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत राहुल पाटील. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. शुभम एक विकेट मिळाली शुभमला. आणि आता बघायचं हितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. हितेश सुद्धा एक पॉवर हिटर आहे. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. चेंडूची थोडीशी गती कमी केली कारण की कधी शुभम संथेलाही माहिती आहे हितेशची बॅट भरपूर वेगाने फिरते. त्याचाच कुठेतरी अंदाज त्याने घेतला आणि त्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी केली. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावांची गती चांगली आहे. समोरील संघ VCC उसारकर चेस मास्टर संघ आहे. अजून एक चांगला शुभमने चांगली गोलंदाजी केली. चांगला कमबॅक केलाय. महेश बाद झाल्यानंतर 2 सलग चेंडू डॉट आले. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 13.50 च्या सरासरीने 27 धावा. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ बॅटिंग करत असताना 2 षटकात 27 धावा झाल्यात.
ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते तेजस भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. मैदानाच्या बाजूला चारही बाजूने आपल्याला कटआउट सुद्धा पाहायला मिळत आहेत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे काशीनाथ पाटील यांचा तुम्हाला पाहायला मिळतो. आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. अजित पाटील कोळेगाव, गजानन पाटील साहेब नेजे, महेश पाटील सांगरली, सुखदेव काळन हिडुडणे, मुरलीधर मात्रे मानपाडा. पुढची मॅच हर्ष 11 गावदेवी दहिसर आणि जुनी डोंबिवली. अविनाश पाटील आणि विशाल काळन यांच्याकडे एक पारितोषिक आले गोलंदाज निकेत पाटीलसाठी हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस. निकेत पाटील आले तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. डॉट चेंडू जिथे समाप्त. विश्वास थोडेसे कॅज्युअल दिसत आहेत. पहिल्या ओव्हर पासून तुम्ही बघतायत फारसे मोठे हिट त्यांच्या बॅटमधून आले नाहीयेत. आजही रंजन टोलना काही स्पर्धा मला आठवते. निकेत पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 धावांचे संरक्षण केलं होतं. इथेही फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? यस, मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. निकेत हाही फटका चांगला आहे. आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तेजस मात्रे. तिथे बघा काय थ्रो फेकी, ॲक्युरेट थ्रो फेकी तुम्हाला पाहायला. एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 34 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच. 3 षटकांतर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल हे लक्षात घ्या दोन्ही टीम्स. इथे फटका चांगला आहे का? टायमिंग झालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. कॅप्टन हितेशला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच. रोहित पाटील, प्रदीप खान बघा प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. स्पर्धा म्हटल्यानंतर एका दोघांचं काम नाहीये. संपूर्ण टीम ग्रामस्थ एकत्र येणं गरजेचं आहे. चला थोडस फास्ट. तिसरं षटक सुरू आहे. 34 धावा धापालकावधी लागल्या खिडकाली टीमच्या. थोडस फ्लॅट देतात चेंडूला. एक सिंगल मिळाली. अमित येतात बघा. अमित जबरदस्त SCC ट्रॉफी मध्ये खेळणार नव्हते मात्र त्यानंतर खेळले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. जुनी डोंबिवली टीमच्याच विरुद्ध 35 धावा झालेत. फारसा वेळ नसतो आता खेळाडूंकडे. जॉब सुद्धा महत्वाचे आहेत. बिझनेस महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा खेळतील असं नाहीये. फटका चांगला आहे स्वीपचा. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वास पाटीलच्या बॅटमधनं षटकार.
41 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शुभम संते आलेत 4थं षटक घेऊन. केतन म्हात्रे लॉंग ऑनला आहेत. जेव्हा जेव्हा किंग ट्रॉफी होते केतन म्हात्रे त्यांची प्रचंड मेहनत त्या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळते. विशाल म्हात्रे यांच्या सोबत सातत्याने. इथून 41 रन झालेत. धावा दोन्ही एंडने बनतात या खेळपट्टीवर. विशालने पहिली मॅच बघितली त्याच वेळी विशालने उल्लेख केला की टॉस जिंकल्यानंतर मीही बॅटिंग घेतली असती. आणि टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंग ज्यावेळी घेता त्यावेळी जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न आता करावा लागेल तेजस पाटील आणि विश्वास पाटीलला. 41 धावा झालेत. शुभम संते कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विशाल सातत्याने चर्चा करतायत. मिडॉनला येतात विशाल आता. संगनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. केतन म्हात्रे आलेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. तेजसच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार. सुद्धा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. हेडुटणे गावचे त्यांचे हार्दिक स्वागत. 47 धावा झालेत. शुभम आई फटका कार्पेटच्या साहाय्याने घेत आहेत मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये ठेवण्यात आलेले. एकच धाव इथे मिळेल. थ्रो फेकी चांगली आहे. केतन म्हात्रे होते डीप मध्ये. केतन म्हात्रे म्हटल्यानंतर नाव आता सध्या टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. कालच आपण पाहिलं ISPL मध्ये 17,25,000 बोली त्याचीही लागली. पहिल्या क्रमांकावरती करण अंबाला, साई शेरार यांची निवड झाली. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. मिडविकेटला क्षेत्ररक्षक विश्वास पाटीलला माघारी परतावं लागेल. शुभमच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठीच वेळ नाहीये. बॅटिंग करण्यासाठी सुद्धा नियम समान आहे. तेजस ठाकूर येतात बॅटिंग करण्यासाठी. मगाचे संगनायकांनी प्रमोट केले. ऋतिक हेही ऑप्शन या टीम कडे. ऋतिक सुद्धा चांगली बॅटिंग करतात. तेजस वरती विश्वास दाखवलाय. कारण 4थं षटक आहे. कालच ग्रामीण अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ऋतिकने 3 बॉल मध्ये 3 षटकारी मारले होते आणि ती मॅच जिंकून दिली होती. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. तेजस स्ट्राइक एंडला. शुभमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याचा विकेट मिळाली. या अगोदर सुद्धा त्यांनी महेशला बाद केलं. 2 विकेट घेतले शुभम संतेने या मॅच मध्ये. अठ्ठेचाळीस धावा झालेले आहेत. इथेही विकेट मिळाली शुभम संतेच्या खात्यामध्ये. 3री विकेट. तेजस ठाकूर 0 वरती बाद. च्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये. आणि गजा ग्रुप एडुटने तनिष शिवाजी कान यांच्याकडे सुद्धा म्हणजे हॅट्रिक घेतली शुभम संतेने तर 1000 रुपये मिळतील या हॅट्रिक साठी. आणि ऋतिक म्हात्रेने सलग 3 षटकार मारले तर राहुल पाटील यांच्याकडे सुद्धा 1000 रुपये. दहिसरचे 48 धावा झाल्यात. हॅट्रिक बॉल बघायचे 27. तुषार पाटील यांचे आगमन झाले. सूरज जोशी
जुनी डोंबिवली स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुरेश जोशी या आपले हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठावरती. पुढची मॅच गावदेवी गिरजा माता जुनी डोंबिवली विरुद्ध हर्ष 11 दहिसर अरविंद जीवत्रे काका पुरस्कृत. हा चांगला चेंडू होता, हॅट्रिक बॉल होता, मात्र हॅट्रिक पूर्ण झाली नाही, मात्र गोलंदाजी चांगली केली आहे. धावसंख्या 48. शुभम संतेने एक चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट या मॅच मध्ये त्याने घेतलेत आतापर्यंत. 2 षटकांच्या स्पेल मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7च धावा दिल्यात, षटकार लागूनही 7च धावा दिल्यात. तो षटकार तेजसने मारला होता. हलकस अपील करण्यात आलं होतं, मात्र विशाल म्हात्रेलाही माहिती आहे चेंडू लेगस्टंपच्या किती बाहेर आहे, त्यामुळे त्यांनी अपील केलं. षटक समाप्त होते. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतरही 7च धावा दिल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त. 12.00 च्या सरासरीने 48 धावा धापलकोती लागलेत. टीम योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली. आता बघायचंय तेजस पाटील शेवटच्या षटकात किती धावा बनवतील या मॅच मध्ये. फिल्डिंग लगेच लावायची आहे. VCC उसारकर पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. सूरज जोशी यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढची मॅच जुनी डोंबिवली विरुद्ध हर्ष 11 दहिसर मध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. नवीन वर्षामध्ये तुम्हाला रामदास पाटील स्मृती चषक स्पर्धा पाहायला मिळणार आहे जुनी डोंबिवलीच्या मैदानात. 2, 3, 4, 5 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे आणि त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा झालेले आहेत. बरेचसे कॉल लाईव्ह ड्रॉ झाल्यानंतर आम्हालाही आले, म्हणजे आम्ही सांगितलं की लाईव्ह ड्रॉ होते आणि तुम्ही लाईव्ह बघू शकता घरी. तर तिथे कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नव्हती, कारण ती स्पर्धा 2025 ला होणार आहे आणि त्याचमुळे तुषार पाटील यांनी लवकर ड्रॉ केले जेणेकरून कोणालाही ऍडजस्टमेंट नको. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज ऋतिक संते. ऋतिक संते आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. बोनसच्या स्वरूपात दिवाळी संपली, मात्र बोनस सुरू आहे. 53 धावा धापलकरती लागलेत. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. गोलंदाज ऋतिक राईट ओव्हर द विकेट. फ्रीटचा बॉल होता. फलंदाज झेलबाद तर होणार नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने गेले होते आणि इथे थ्रो फेकी खराब आहे, त्यामुळे 2 धावाही मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल ती 55 वरती. ऋतिकने जर हॅट्रिक घेतली तर सोनारपाड्याचे संदीप म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी ऋतिक या गोलंदाजासाठी. संदीप म्हात्रे यांचे भाचे आहेत, म्हणजे मामाकडनं भाच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. ऋतिकने 3 षटकांमध्ये राहुल पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऋतिकने कोणतीही हॅट्रिक केली तरी पारुशिक आहे. फुल टॉस बॉल होता, विकेट मिळेल का? कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. ऋतिकला विकेट मिळाली असती, संदीप म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा होतं. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 56. 56 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिलाच चेंडू भीमर होता. इथे पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय, मात्र विकेट सॅक्रिफाईस केली ऋतिकची. 1 धाव जरूर मिळाली, मात्र विकेट टॉसला भरपूर महत्व आहे, कारण की ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे 1 धाव इथे मिळाली. धावा झाल्या 57. संदीप म्हात्रे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. संदीप म्हात्रे यांचाही संघ शेवटची मॅच खेळणार आहे. सोनारपाडा विरुद्ध खार्डी. बिग फाईट मॅच. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे. सौरभ पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी.
57 धावा झाल्यात. वाईट बॉल होता मात्र कदाचित तेजसला स्वतःवरती आत्मविश्वास दिसतोय त्यामुळे स्ट्राईक त्यांनी घेतले मात्र विकेट सुद्धा पास गेलेत. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. इथेही 2 धावा पूर्ण होतील का आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकलेत. 59 धावा झाल्यात. 59 धावा झाल्यात तरी बघा विशाल मात्रे टाळ्या वाजवत आहेत कारण त्यांना माहिती आहे चेस मास्टर टीम आहे बीसीसी उसारकर. मात्र ऋतिक तेजस ठाकूर सारख्या गोलंदाजांचा तोफखाना योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघामध्ये सुद्धा हे विसरून चालणार नाहीये मॅच मध्ये. इथे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. धावा 4 मिळतील. चौकार. त्रेसष्ट 63 लॉस ऑफ 5. 63 वरती 5 विकेट गेलेत योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघाचे. पहिल्या मॅच मध्ये 75. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का बघायचंय. पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे त्यानंतर आम्ही टॉस सुद्धा करणार आहोत. हर्ष 11 दहिसर आणि गावदेवी गिरजामाता जुनी डोंबिवलीमध्ये. तोही सामना 5 षटकांचा असेल. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच खार्डी विरुद्ध सोनारपाडा. चांगले बॅटल तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. फुल टॉस आहे. त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केलंय. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केले. ते फलंदाजी करणाऱ्या टीमच्या फलंदाज तेजसने आणि आता चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. षटकार तर आलाय. 67 धाबा आहेत. आमच्या आयोजन समितीचे सतीश सुद्धा आहेत. रोहित पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तेजसने चॅलेंज केले पंचांच्या डिसिजनला. षटकार तर आलाय. बॅटिंग करणारी टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय आणि बघा रिव्ह्यू सक्सेस होईल की आपण पाहायचं फेअर डिलिव्हरी असेल हे चेक केलं जाते. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. रिव्ह्यू सक्सेस. नो बॉल. 7 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल फलंदाज तेजस साडी. हा फायदा असतो रिव्ह्यूचा. बघा तेजस पाटील रिव्ह्यूचा वापर केला आणि फायदा झालाय. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 2 चेंडू भीमर टाकले बघा ऋतिकने. तुषार पाटील यांना विनंती असेल या बॅट्समॅनवरती आपलं हार्दिक स्वागत. क्या बात आहे बघा. हॅन्सल पर्सनॅलिटी यश काळन थोडेसे उशीर आलेत मला वाटतं. सूरज जोशी यांना विनंती आपण या जुनी डोंबिवलीच्या बॅट्समॅनवरती आपलं हार्दिक स्वागत. धावा झाले 74 आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. दहिसरचे कॅप्टन आपण या. दहिसर हर्ष 11 दहिसर. आदित्य बघा आदित्य अंडर-24 प्रीमियर लीगचे आयोजक सुद्धा होते. सक्सेस करून दाखवली ती स्पर्धा आदित्यने. तर या आदित्य टॉस साठी. तुषार ऑलरेडी आलेले आहेत. सूरज जोशी यांचे आगमन झालेले आहे. जुनी डोंबिवलीचे खंदेश समारोधक आणि आयोजनामध्ये त्यांची प्रचंड मेहनत असते. फुलटॉस बॉल होता. फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात.
पहिल्या मॅच मध्ये 75 धावा पाहिल्या होत्या, या मॅच मध्ये 76. मगाशीच पंचांनी चर्चा केली 70+ धावा पाहायलाच मिळतील या स्पर्धेमध्ये. योगेश पवार प्रतिष्ठान खिडकारीने 5 गडी बाद 76 धावा केल्यात आणि 77 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बीसीसी उसारगरला. ऋतिकने 2 बीमर चेंडू टाकले, त्याचा नुकसान बीसीसी उसारगरला झालंय या मॅच मध्ये. म्हणजे धावा चेस होऊ शकतात, ही ताकद आहे बीसीसी उसारगरची. विशाल म्हात्रे, अमित, केतन म्हात्रे, शुभम सारखा एक डावखुऱ्याचा फलंदाज आहे. तेजस म्हात्रेला कसं विसरून चालेल या मॅच मध्ये. प्रथमेश आहेत, त्यामुळे धावा चेस होऊ शकतात. फक्त गोलंदाजी विशाल म्हात्रे संघामध्ये होते, म्हणजे त्यांचा वापर न करता तिथे ऋतिकवरती विश्वास दाखवला. म्हणजे ऋतिकने 2 बीमर बॉल टाकले. आपण लगेचच टॉस करणार आहोत आपल्या टॉस बॉक्स मध्ये आणि मॅच जशी सुरू होईल सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 12वं पर्व आणि या 12व्या पर्वाच्या पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या मॅच मध्ये आपण दुसऱ्या डावाला सुरुवात होते, जिथे 77 धावसंख्येच्या चेसला सुरुवात होईल. वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर विरुद्ध लेट योगेश पवार प्रतिष्ठान खेडकाई. ओपनिंग पेअर अमित आणि विशाल दोघे आलेले. स्ट्रायकिंग एंडला अमित पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. व्हेरी फास्ट बॉल, हाफ व्हॉली लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आपण पाहतो अमितचा बॅट मधून. 77 बनवायच्यात. मागच्या सामन्यामध्ये 76चं लक्ष होतं. स्कोर लेवल झाला, 75 बनला, पण विकेटच्या साहाय्याने गावदेवी क्रिकेट संघ भालने तो विजय मिळवला. म्हणजे मागच्या दोन्ही इनिंग मध्ये 70+ झालेल्या आहेत आणि या इनिंग मध्ये या मॅचच्या म्हणजे मागच्या तीनही पकडूयात आपण 70+ रन्स आपल्याला पाहायला मिळालेत. कुठेतरी खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे की काय हा प्रश्न जरूर. ऑन साइडला पावा प्ले सुरू आहे. चांगला फटका आडवा बॅटने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बाहेर. चौकार. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारी टीम लक्ष असू दे याकडे. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 धावा. लेट योगेश पवार प्रतिष्ठान खेडकाई. काही दिवसांअगोदरच खेडकाई संघामधून ज्याला आपण पाहायचो त्यांचं निधन झालं.
लेट योगेश पवार त्यांना पण या स्पर्धेद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली. त्यांचा कटआउट देखील तुम्हाला आपल्या मंचाच्या उजव्या बाजूला पाहायला मिळतोय. मात्र एक षटकार एक चौकार आला. समोर खेळला ओठ बॉलर रेड लॉंगचा फिल्डर येतोय समोर. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करेल महेश पाटील. सिंगल मिळते. काल ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये देखील लेट योगेश पवार प्रतिष्ठान महेश पाटील यांचा संघ होता. मात्र ते लीग स्टेजला बाहेर पडले. ऋतिक देखील या संघामध्ये होता. सुयोग देखील ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अंडर-24 चे खेळाडू आहेत जे यंगस्टर खिडकाई संघामध्ये देखील आताही आपल्याला पाहायला मिळतात. समोर खेळला मिड ऑफला फिल्डर पहिल्या बाउन्स वरती कव्हर करेल विशाल म्हात्रे. या बॅटिंग ऑर्डर मधले दोन महत्वपूर्ण फलंदाज खेळतात. मॅन इन फॉर्म अमित आणि दुसऱ्या बाजूला विशाल. 77 चेस करायच्या असताना 11 धावा. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 2 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर डॉट बॉल. पूल खेळला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. विशाल म्हात्रेने मारला पहिला षटकार. सतरा धावा धावफलकावरती. स्ट्रेट बॅट लॉफ केलाय. फटका फसलाय पण तो महेशला दिसला नाही का? नाही दिसला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. झेल होता विशाल म्हात्रेचा. जीवनदान मिळते. धावा 4 चौकार. षटक पहिलं या ठिकाणी होतंय ते संपन्न. 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल. धावा धावफलकावरती नाबाद 21. गावदेवी दहिसर या 2 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. धावा धावफलकावरती 21. वेळ जास्त चालला. प्लीज खिडकाई लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण लगेचच तुम्ही सजवून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर आपला जास्त वेळ जाता कामा नये. आज पहिला दिवस हरकत नाही. 7 मॅचेसचा फक्त शेड्यूल आहे. पण जेव्हा 9 मॅचेस 8 मॅचेस 10 मॅचेसचा शेड्यूल असतो तुम्हाला फास्ट खेळावं लागतं. वारंवार आयोजक तुम्हाला सूचना करतात. आतापासून सवय असेल तर त्यामध्ये तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त फरक बसणार नाही. फटका बसणार नाही. वेगवान चेंडू होता. आत आला हलका ऋतिकचा. पडला बरोबर थेट आपण पाहतोय यष्टीरक्षकाकडे. चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये केले 21 धावा. तर इथे ऋतिकने केले पहिला डॉट बॉल. ऑल ऑफ केला. हाफ वॉली होता. भन्नाट फॉर्म मध्ये अमित या
सीझन मध्ये आणि त्याचा बॅट मधून आणखी एक षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वरती. व्हॉलंटियर्स थोडंसं लक्ष द्या, आपण बॉल थोडा लेट येतोय सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर. षटकारासोबत धावा पोहोचल्या 27 वरती. पहिला डॉट आलाय ऋतिकच्या षटकातील. पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, लाऊड शाउट आणि फलंदाज बाद. या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण फलंदाज अमित आता होतोय बाद. 27 वरती पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली आहे ऋतिक कडून. VCC उसरगरला पहिला झटका. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 आणि 27 ला पहिला धक्का. अमितने फार चांगली बॅटिंग केली, ज्याचा बॅट मधून आपल्याला 2 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाला आणि 6 बॉल मध्ये 17 धावा त्याचा बॅट मधून आपण बघितल्या या इनिंग मध्ये. अशी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये देवीचा पाडा जेव्हा 76 ला चेस करत होता राम मात्रेने आणि समीर भोईरने केली होती. विशालच्या बॅट मधून 1 षटकार, 1 चौकार आलाय, तर तेजस आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. ऋतिक ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला बॅकफुटला थांबला आणि पंच केल्या बॉलला. डीप मध्ये फिल्डर फार वेगाने धावला, पण त्याच्या वाक्याबाहेर सीमा पार, चौकार. प्लेड ऑनची शक्यता. फुटबॉल सारखी किक दिली तेजसने आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यासाठी देखील झाले असेल बिकॉज फलंदाज जो बॅटिंग करतो स्ट्रायकिंग एंडला त्याचं नाव देखील तेजस आहे आणि शॉर्ट फाईन लेगचा जो फिल्डर आहे त्याचं नाव देखील तेजस आहे. तर फिल्डरने किक दिली बॉलला. प्लेडॉनची शक्यता होती, एज घेऊन, इनर एज घेऊन लेग स्टंपच्या बाजूने चेंडू गेला, पण शॉर्ट फाईन देखील तेजसने चेंडू पायाच्या साने अडवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या बॉलला किक दिली आणि त्यामध्ये वेग आणि प्रदान केला. डीप फाईन देखील चौकार. ऋतिक यावेळेला झेलची संधी, फाईन लेगने पुन्हा चुकी केली आहे. यावेळेला करण आहेत लॉंग स्टॉप रिजनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एदुडणे यांच्याकडून आहे विकेट हॅट्रिक. लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. सो आय थिंक 3 चौकार येत आहेत तेजसच्या बॅटमधून आणि त्याला
500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. षटकार संपन्न 2 आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 39. सो रिक्वायर्ड अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरला. चांगली सुरुवात. मला आताही मागचा सामना आठवतोय. 2 षटकांमध्ये 41 धावा होत्या आणि इथेही 2 षटकांमध्ये 39 आहेत. पण देवीचा पाडाला 76 चेस करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 जरी बनवल्या असल्या तरी तो सामना जिंकता आला नव्हता. पाहुयात वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर काय करत आहेत. 39 2 ओव्हर्स मध्ये बनलेल्या आहेत. आता 3 ओव्हर्स म्हणजे 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. थर्ड ओव्हर मध्ये डावखरी आताचा फिरकीपटू आलेला आहे. यंग टॅलेंट आहे खिडकाईचं. सुयोग मात्र समोर तितकाच मुरलेला विशाल. बाहेर निघत होता चेंडू पण समोर खेळलाय. थोडंसं फंबल झालं त्याचं फॉलो थ्रो मध्ये सुयोगचं, पण धाव दिली नाही. पहिला डॉट आलेला आहे. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. या षटकामध्ये पाहूयात लेफ्टी स्पिनरच्या विरुद्ध विशाल अटॅक करण्याचा प्रयत्न करतील की मात्र सेफली या षटकामध्ये ते पुढे जातील. धावा धावफलकावरती 39 थांबलेले आहेत. बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 38 धावांची अजूनही गरज बॅटिंग करणाऱ्या उत्सर्गरला. ड्राइव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. थांबवलं विशालने पण क्रीज सोडली होती. तेजसने पुन्हा माघारी आलाय. 16 चेंडूंमध्ये आता 38 बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या VCC उत्सर्गरला. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. यस्टॅनच्या मागे महेश पाटील आहे. तो गोलंदाजाला वारंवार सांगतोय तुला कसा चेंडू टाकायचा आहे. फलंदाजाचा माइंडसेट काय, तो काय करणार आहे हे तुम्हाला अगोदर थोडंसं का होईना गेस करावं लागतं की फलंदाज काय करणार आहे. त्या रणनीतीने तुम्ही गोलंदाजी करता. ऑफस्टम्पचा बाहेर उभा आहे विशाल, तुम्हाला पाहायला मिळेल आताही. स्विच हिटचा प्रयत्न एज आहे. ऋतिकने टिपलाय झेल. विशाल मात्रे होतोय बाद. पहिले 2 डॉट बॉल. हा सेटअप होता सुयोगचा आणि दुसरा धक्का बसला VCC उत्सर्गरला. लाडके आणि मल्हार धाब्याचे प्रोप्रायटर युवा उद्योजक कुमार सिद्धेशजी रुपेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. ते आल्याबरोबर एक वेगळी स्माइल घेऊन येतात. स्टेजवरती आल्यानंतर ऊर्जा संचारते. सिद्धेश पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. धावा धावफलकावरती 39. वेळ जास्त घेऊ नका. आता लेफ्टीच्या विरुद्ध लेफ्टी आलाय. विशालच्या विकेट नंतर पॅव्हलियन मधून शुभम संते येतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. 3 चेंडू राहिलेत खिडकाईचे. पाहूया 3 चेंडू जर उत्सर्गरचे आणायचे असतील तर शुभमला इथून मोठे फटके खेचावे लागतील. 15 बॉल 38 धावांची गरज. वेळ जास्त घेत आहेत महेश पाटील. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल प्लीज. ओहो 4था डॉट बॉल. सुपर्ब. चांगली बॉलिंग करत आहेत. अगोदर अमितची सुरुवात. विशालचा हल्ला. तेजसचे 3 चौकार पण सुयोग आलाय आणि त्याने योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली. पहिल्या 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च झाली नाही. बॉल आता उरले 14 तर 14 मध्ये 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या VCC उत्सर्गरला. पुन्हा एज आहे. प्लेड ऑन ची शक्यता. 1 मोर डॉट बॉल. सुपर. पाहूयात आपल्याला पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळते का आता. 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. 13 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. सुयोगच्या गोलंदाजीने स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना लेट योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई.
हो हेलिकॉप्टर डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6वा बॉल सीमा रेषा बाहेर गेला. आला षटकार. 6 धावांचं हे षटक. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती आपण पाहतोय ती 45 वरती. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये आता वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरला बनवायचा. धावा 32. ड्रिंक्स ब्रेक आहे. दोन्ही अतिरिक्त खेळाडूंना विनंती की आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. जाऊयात आपण डीजे मास्टरकडे. ऐकूयात ड्रिंक्स ब्रेक मध्ये एक सुमधुर संगीत. तुम्हाला पाहायला मिळतं. खिडकाही जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी तुम्ही जास्त वेळ घेतला. प्लीज महेश दादा. येस आता घ्या पण जास्त वेळ नको. 45 for 2. 45 ला 2 विकेट पडल्यात. सामना अजूनही बॅलन्स आहे. 32 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. तेजसकडे ती क्षमता आहे तर शुभम संतीने षटकार मारला पण त्या अगोदर 2 बॉल त्याला शांत ठेवलं होतं सुयोगने. 12 बॉल 32 विकेट. पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते ते 5 विकेट. आणि आतापर्यंत या डावामध्ये फक्त 2 विकेट पडलेले आहेत व्हीसीसी उत्सर्गरचे. हे सर्व मान्यवर मंडळी तुम्हाला पाहायला मिळाली. गोल्डन मॅन उत्सर्गरचे गोरख मामा संते यांना तुम्ही बघितलेले आणि नेहमीच आगळं वेगळं पारितोषिक ते लावत असतात. आताही आपल्या ते मंचावरती आहेत. जेव्हा त्यांनी 2 व्हीलर घेतली तेव्हाही फार चर्चा झाली. आता 4 व्हीलर घेतलेली आहे आणि माणसाने आपल्या आयुष्याचा कसा मनमुराद आनंद लुटायचा हे आपण योगेश गोरख मामा संते यांच्याकडून शिकलं पाहिजे. कोण काय बोलतंय यापेक्षा आपल्याला काय करायचं, आपला आनंद कशात आहे आपण शोधलं पाहिजे. 12-32 चा सामना आहे. बॉलिंग मार्क वरती ऋतिक आलाय आणि ऋतिकच्या समोर आहे तो तेजस. तेजस मात्र 12-32 चा सामना. 3 चौकार लगावलेत. जेडी पाटील इंटरप्राइजेस कडून त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देऊ. मात्र सध्याचा त्याचं लक्ष असेल 12 बॉल 32. ओहो नजर हटली आहे. शेवटच्या क्षणाला काय घडलं तर तेजस चेंडूला पाहू शकला नाही. पडला चेंडू ऑन साइडला पूल त्याला करायचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तो चेंडू त्याच्या जवळ जेव्हा आला तेव्हा चेंडू आय कॉन्टॅक्ट नव्हता त्याचा. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे आहेत अगोदर तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागेल. आय कॉन्टॅक्ट शेवटपर्यंत हवा जोपर्यंत चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. खोलात आला. बॅटचा चेहरा बंद करणारा भाग पाडणारा चेंडू होता. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला पण धावा सहजरित्या मिळतील 2. महेश पाटील जे आपल्याला यस्त्यांच्या मागे पाहायला मिळायचे मात्र सध्या ते आउटफील्ड मध्ये कामगिरी करतात. तेजस सुयोग आपण पाहतोय. त्याचबरोबर आउटफील्ड मध्ये तेजस ठाकूर आणि सौरभला देखील हे 5 फिल्डर आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. बॉल आता उरलेत ते 10 आणि 10 बॉल मध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. फाईन लेगच्या वरतून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला आता प्रचंड वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार. नऊ चेंडू 26 धावांची गरज. टॉपेज घेतली पण त्या टॉपेजचा फायदा झाला तेजसला. 4 धावा मिळत आहेत. 26 धावा अजूनही पाहिजेत. 9 चेंडू. स्ट्रेट बॅट ज्युसी ऑफ फॉली लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. नाराज आहे ऋतिक. धावा मिळतात तेजस आणि व्हीसीसी उत्सर्गरला 6 षटकार.
सामना आठवतोय. ऋतिक जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खेळत होता लेट योगेश पवार प्रदेशान खिडकाई कडूनच 3 बॉल 15 ची गरज असताना 3 षटकार त्याने मारले आणि सामना जिंकून दिला होता. आता ॲज अ बॉलर आपल्या होम टीम गावासाठी खेळायचंय आणि इथे धावा रोखत असताना मात्र पहिल्या 4 बॉल मध्ये 12 त्याच्या विरुद्ध येत आहेत. उसरगरसाठी 8 बॉल 20 धावांची गरज. तेजस मात्रेकडून फार अपेक्षा आहेत. अमित विशाल यांच्या नंतर ही जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. ऑप्शनच्या बाहेर पंच केला गॅप मध्ये बॉल. व्हॉट अ शॉट इज दॅट. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. येस आपण चेक करूयात. टेक्नॉलॉजी त्याचा फायदा आपण घेऊयात. अंपायर क्लिअर आहेत की आज चौकाऱ्या पण आपण चेक करूयात बिकॉज कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको आणि योग्य तो डिसिजन येणं हे तितकंच गरजेचं आहे. फार सुंदर टेलिकास्ट. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भुईर मांढरे यांची वाहिनी, राज साहिल आणि त्याचबरोबर हर्ष ह्या तिघही त्याच्या सोबत आहेत. सो थर्ड अंपायरचा डिसिजन देखील आलेला. चौकार आहे. चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर 7 बॉल 16 धावांची गरज आहे. मॅच ऑन. मागच्या 3 बॉल वरती 14 धावा आल्या. 2 चौकार 1 षटकार. तेजस मात्रे ओ राईज झाला बॉल. अपील आणि फलंदाज बाद. शेवटच्या बॉल वरती ऋतिकने कमबॅक केले. तेजस मात्रेला पॅव्हेलियन मध्ये पाठवलं. तर आता बॉल शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये गरज आहे 16 धावांची. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 61 आणि बॉल आता बाकी आहेत ते 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. मला आठवतं लास्ट टू लास्ट सीझन आय थिंक 118 धावांचा विक्रम आहे 5 षटकांमध्ये या स्पर्धेमधला, जो वडवली बीच्या नावावरती आय थिंक जोवेली संघ होता त्यांच्या विरुद्ध. म्हणजे ही विकेट नेहमीच लाभदायक ठरली आहे फलंदाजांना. $61 for 3. मजा येईल मॅच मध्ये. शुभमचा बॅट मधून एक षटकार आला. तर या संघाचा आता वेल फिनिशर केतन देखील मैदानाच्या आतमध्ये. आणि आता बॉलिंग साठी आपण जर बघितलं तर गोलंदाज अनिल म्हात्रे सिनियर खेळाडू आहेत खिडकाईचे. त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूयात 6 बॉल मध्ये 16 डिफेंड होतील की मात्र या बनतील. विकेट किती पडलेले आहेत जरूर आम्ही सांगू. 3च पडलेले आहेत VCC उत्सर्गचे. 5 पडले होते पहिल्या इनिंग मध्ये खिडकाईचे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज महेश पाटील अँड बॅकचे. मैदानाच्या आतमध्ये आलाय निकेत 6व्या क्रमांकाचा फलंदाज. विकेट पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट पडले होते. या इनिंग मध्ये 4 विकेट पडलेले. टॉस आहे उत्सर्गरचा म्हणजे अजूनही
9 धावा जिथे पाहिजे तिथे 8 बनवल्या तरी विजय असेल VCC उत्सर्गरचा. माफ करा, खिडकाळीने टॉस जिंकला पण विकेट कमी आहेत. हे फार क्वचित पाहायला मिळतं की टॉस जिंकून बॅटिंग घेतली जाते. ती खिडकाळीने घेतली होती. अनिल पुन्हा तयार. 4 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 9 धावा. फुल टॉस होता ऑन साइडला गॅप मध्ये कार्पेटच्या साहाय्याने प्रचंड वेगाने बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमा रेसा बार चौकार. चौकार आला. चौकाराने धावसंख्या 72 वरती पोहोचली. 3 बॉल 5 धावांची गरज. 4 ला विजय विकेटच्या आधारावरती. 5 विकेट खिळकाळीचे पडले होते. 4 विकेट VCC उत्सर्गरचे पडलेले आहेत. 3 बॉल 5. अनिल तयार. एका बाजूला अनुभव, एका बाजूला यंगस्टर आहे. ओ खेचून मारण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. व्हाईटचा रिटर्न क्रीजचा बाहेर निघत होता चेंडू. योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. राऊंड द विकेटने येतात विथ द अँगल. या व्हाईटने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 धावा. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल 4 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर आहे. अनिल यांनी विकेट आता मिळवली तर खिडकाई पुन्हा कमबॅक करेल. जो कमबॅक शुभमच्या विकेट नंतर त्यांचा असा वाटत होता पण ते मोमेंटम लगेच शिफ्ट झालं ते उत्सर्गरकडे. त्याचं कारण निकेत आला आणि त्याच्या बॅटमधून चौकारी आला. 3 बॉल 4. हो यावेळेला बॉल निसटले विकेट किपर कडून. निकेतने क्रीज सोडली आहे आणि आता त्यालाही मैदान सोडावं लागेल. या ओव्हर मध्ये घडतंय का? अंपायरचा व्हाईटचा इशारा. 1 धाव देखील मिळेल तर आता विकेटची होईल बरोबरी. 5वा धक्का VCC उत्सर्गरला. वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे आणि जुनोबोली संघाचा वॉर्मअप पाहण्यासारखा आहे. खास करून जयदेव आणि विशाल या दोघांचाही हानामारी वॉर्मअप आहे. सगळ्यात आपण मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 3 धावांची गरज. विकेटची बरोबरी झालेली आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्या खिडकाळीचा टॉस आहे म्हणजे 3 बॉल मध्ये 3 धावा आता विजयासाठी बनवाव्याच लागतील. शुभम संते आणि निकेतची जी विकेट पडले रनआउटची, जरा विजय मिळाला नाही तर त्या 2 गोष्टी आठवणीत राहण्यासारख्या उत्सर्गरच्या. पण त्यासाठी आता विजयासाठी 7व्या क्रमांकावरती आलाय ऋतिक संते. फुल टॉस मिस टाइम आहे. कवचला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा आता मिळत आहेत. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरला. पॅव्हिलियन मधून आवाज येतोय तो कशासाठी होता? 2 धावा तर मिळालेल्या आहेत पण स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. 2 चेंडू 1. ही धाव बनवावीच लागेल. त्याचं कारण आहे विकेटची बरोबरी आणि टॉस खिडकाळीचा आहे. अनिल मात्रे यांना आपण पाहतोय वारंवार फुल टॉस आलेले त्यामुळे कुठेतरी त्याचा फटका देखील बसलाय. शेजारी वाढले स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. 2 चेंडू 1. 77च्या चेस मध्ये धावा झालेल्या धावफलकावरती 76. सिली मिडॉन, सिली मिडॉव, सिली पॉइंट. शॉर्ट लेग मध्ये फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग. बॉल तयार. 2 चेंडू 1 धाव. ओहो या वेळेला काय घडलंय पाहूयात आपण. 1 धाव कंपल्सरी आहे म्हणजे हा असेल तो डॉट बॉल. सामना शेवटच्या बॉलवरती. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. गोलंदाजाने देखील कमबॅक करून दिलाय. 1 बॉल 1. मागचा सामना मॅच टाय झाली होती पण विकेटच्या आधारावरती गावदेवी भालने जिंकला. हा सामना देखील सध्या टाय आहे पण 1 धाव विजयासाठी बनवायचे उत्सर्गरला. ही धाव जर बनवली नाही तर इथेही विकेटच्या आधारावरती विजय असेल.
टॉसच्या आधारावरती विकेटची बरोबरी आहे. क्लोज एन्काउंटर, दुसरा सामना आणि या चारही डावांमध्ये 70+ स्कोर झालेला आहे. आणि हा सामना जर गोलंदाजाने जिंकून दिला तर जेडी पाटील एंटरप्राइजेस हेदुड यांच्याकडून 500 रुपयांचं त्याला कॅश प्राइज देण्यात येईल. चला वेळ जास्त घेऊ नका आता प्लीज. अंपायरची चर्चा करतात विकेट किपर फील्ड पोझिशन बाबत, कशा पद्धतीने आम्ही जी फील्ड सेट केलेली आहे ती योग्य आहे की नाही हे विचारणं गरजेचं आहे. जर तुमच्या मनामध्ये काही संकोच असेल तर मात्र तुम्ही विचारूच शकता, कारण एका धावेची फक्त गरज आहे विजयासाठी. VCC उसरगरला 1 बॉल 1 सतरंगी चषक 2024 12व्या पर्वाच्या पहिल्या दिवसाचा दुसरा सामना. लॉफ केला स्ट्रेट बॅट आणि विनिंग शॉट ऋतिक संतेचा बॅट मधून आलाय चौकार. हाफ वॉली टाकला आणि इथे हा सामना गमवावा लागला. लेट योगेश पवार प्रतिष्ठान खेडकाळीला अभिनंदन. वेताश्वर क्रिकेट संघ उसरगर शेक हँड करा आणि मैदानाचा बाहेर या. कम ऑन डीजे. सामना जिंकून दाखव. मॅचेस पहिलाही सामना शेवटच्या बॉलवरती आला होता आणि हा सामना देखील शेवटच्या बॉलवरती आडलं खेडकाई. अभिनंदन VCC उसरगर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच देऊयात. 28 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या तो अष्टपैलू तेजस म्हात्रे VCC उसरगरचा या सामन्याचा सामनावीर. तेजसला 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे जेडी पाटील एंटरप्राइजेस यांच्याकडून. सूरज जोशी यांनी विनंती करतो जुनी डोंबिवलीची आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. सूरज यायचे. चला मॅन ऑफ द मॅच जे खेळाडू आहेत त्यांनी लगेच या प्लीज.